सर्वांना माझा नमस्कार. व्याख्यानाचे समन्वयक, माझा परिचय करून देणारे युवराज मोहिते या सर्वांचे आभार. आणि आपणा सर्वांचे आभार की ह्या ऑनलाईन उपक्रमासाठी आपण उपस्थित राहिलात. अशा मगाशी सर जसं म्हणाले की एका बाजूला आपण या समाज माध्यमांच्या आणि आपल्या हातात असणाऱ्या स्मार्टफोन्सच्या तंत्रज्ञानामुळं आपल्या जगण्यामध्ये कमालीचे परावलंबी आणि आळशी होत चाललेलो आहोत. वाचनाकडचा आपला कल कमी होतोय. आणि दुसरीकडे या तंत्रज्ञानामुळे सगळी भौगोलिक अंतरं जी अशक्यप्राय असतात एरवी उल्लंघण्यासाठी, अशी भौगोलिक अंतरं उल्लंघून आपण एकमेकांशी संवाद साधतो आहोत. तर ही फार लक्षणीय गोष्ट आहे की जे तंत्रज्ञान एरवी आपल्याला आपला शत्रू वाटतं तेच कधी कधी आपला मित्र सुद्धा बनतं. आपला दृष्टिकोन तंत्रज्ञान वापरण्यामागचा त्याच्यासाठी कारणीभूत असतो. आज मी वाचनाविषयी जे बोलणार आहे, जे काही मुद्दे मी वाचनाविषयी मांडायचे ठरवलेले आहेत, त्या मुद्द्यांमध्ये या तंत्रज्ञानाच्या प्रभावाचा सुद्धा एक मुद्दा मला घ्यायचा आहे, त्या मुद्द्याला स्पर्श करायचा आहे. आणि वाचक म्हणून, मराठीचं अध्यापन, नाटकाचं अध्यापन करणारा शिक्षक म्हणून आणि जग समजून घेण्याचं कुतूहल असणारा एक माणूस, व्यक्ती म्हणून मी वाचनाकडे कसं पाहतो आणि माझी वाचनाची प्रक्रिया कशी घडली, अशा मुद्द्यांना देखील स्पर्श करण्याचा माझा विचार आहे. संभवतः संयोजक म्हणून तुम्हाला या विषयाकडून जे अभिप्रेत आहे ते या माझ्या मांडणीमधून मिळेल अशी मला आशा वाटते. 2-3 टप्प्यात या बोलण्याची विभागणी करावी असं मला वाटतंय. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे समजून घ्यायला हवं की वाचन ही प्रक्रिया नेमकी काय असते आणि वाचनापासून परावृत्त होण्याची प्रेरणा इतकी सहजगत्या माणसाला का मिळते. म्हणजे जितके सहज आपण ऑनलाईन माध्यमांवरचा, समाज माध्यमांवरचा कंटेंट कंझ्युम करतो, तितकं कंझ्युम वाचनाद्वारे काही करावं, तितकं ग्रहण वाचनाद्वारे करावं असं आपल्याला निसर्गतः का वाटत नाही. ही एक महत्वाची गोष्ट मला वाटते. या गोष्टीचा विचार अशासाठी केला पाहिजे की जोपर्यंत आपण ही वाचनाच्या प्रक्रियेमधली मूलभूत जाणून घेत नाही आणि तिच्यावर काम करत नाही, तोपर्यंत वाचन ही कदाचित एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया होणार नाही. ती उत्सवासारखी बेटांवर कधी कधी होईल. कोणीतरी रेटा दिला, कोणीतरी ढकललं वाचनाकडे की आपण वाचन करू, पण वाचनाची जी उर्मी असते, वाचनाविषयी वाटणारी जी ओढ असते, उत्कटतेनं वाचावं असं वाटत असतं, ते आपल्यामध्ये निर्माण होणार नाही जोपर्यंत आपण वाचन ही प्रक्रिया काय असते आणि त्या प्रक्रियेच्या निर्मितीमध्ये अडथळे कसे येऊ शकतात, कशामुळे येऊ शकतात हे समजून घेत नाही तोवर. दुसरी गोष्ट, मला वाचनपूर्व काही काम करावं असं वाटतं. म्हणजे जे कदाचित काही पिढ्यांमागे अत्यंत स्वाभाविकपणे कुटुंबांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, शाळांमध्ये, इव्हन समाजामध्ये, सामाजिक गॅदरिंग्स मध्ये, मेळाव्यांमध्ये होत असे, पण ते काही काळापूर्वी होण्याचं थांबलं आणि आता ते जवळजवळ शून्यवत झालेलं आहे. असं वाचनपूर्व काय काम केलं पाहिजे? प्रत्यक्ष वाचनाच्या प्रक्रियेमध्ये वाचनाचा पैस वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? आणि अर्थातच वाचन जेव्हा पूर्ण होतं तेव्हा ते वाचन सस्टेन होण्यासाठी, रुजण्यासाठी, त्या वाचनातून आपल्याला काय लाभलंय याचा परामर्श घेण्यासाठी, सिंहावलोकन करण्यासाठी काय केलं पाहिजे, अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर थोडंसं बोलावं असा माझा विचार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वाचन ही काही माणसाची अनुभव ग्रहणाची नैसर्गिक प्रक्रिया नाहीये. माणसाला जी ज्ञान इंद्रिय मिळालेली आहेत, ज्या ज्ञानेंद्रियानं तो भवतालाच ग्रहण करतो, त्या भवतालाच्या ग्रहणामध्ये त्याची 5 ज्ञानेंद्रिय सतत सक्रिय असतात आणि आपल्याला भवताला विषयी जाणीव देत असतात. प्राधान्यानं ही जाणीव आपल्या एक्झिस्टन्ससाठी, अस्तित्वासाठी असते. अस्तित्वात राहण्यासाठी आपल्याला अन्न मिळवायचं असतं, सुरक्षित राहायचं असतं, प्रजोत्पत्ती करायची असते, शरीराची जोपासना करायची असते, सावध राहायचं असतं. त्या सावधपणातून आपली सुरक्षितता साधली जाणार असते. तर त्यासाठीचा जो डेटा असतो, तो डेटा आपण प्राधान्यानं आपल्या ज्ञानेंद्रियांकडून, आपल्या भवतालातनं घेतो. ही प्राणी म्हणून माणसाची प्रक्रिया.
पण माणूस जसा स्वतःच प्राणी पण ओलांडून पुढे गेला, म्हणजे तो हंटर गॅदरर असण्याच्या पुढे गेला, तो शिकारी आणि अन्न संकलक होण्याच्या पुढे गेला, तो होमो सेपियन सेपियन झाला, म्हणजे बुद्धिमान माणूस झाला. जेव्हा त्यानं संप्रेषणासाठी भाषा शोधल्या, जेव्हा तो संस्कृती आणि सभ्यतेचा निर्माता झाला, तेव्हा त्याच्या ज्ञानेंद्रियांनी त्याला दिलेली सामग्री पुरेशी वाटेना, त्या आणखीन त्याला स्वतःच्या अनुभवांचं संचित नोंदवून ठेवण्याची गरज वाटायला लागली. नुसतं अनुभवाचं संचित नोंदवून ठेवण्याची गरज वाटायला लागली नाही असं नव्हे, तर त्या अनुभवांचं मूल्यमापन करण्याची, विश्लेषण करण्याची सुद्धा त्याला गरज वाटायला लागली. आणि त्या प्रक्रियेमधून भाषा उत्पन्न झाली. आता भाषा उत्पन्न झाल्यानंतर माणसाच्या आकलन प्रक्रियेमध्ये एक जटिलता आली, एक कॉम्प्लेक्सिटी आली. ती अशी आली की आतापर्यंत आपण काय करत असू, तर माझ्या ज्ञानेंद्रियांनी मला जो भवतालाचा जो डेटा दिलेला आहे, जो गंधाच्या माध्यमातून आलेला आहे, रंगांचा आहे, रसाच्या आहे, आवाजांच्या आहे, स्पर्शाच्या माध्यमातून मला जे जग कळत आहे ते मी थेट समजून घेत. आता माझी समजूत आणि माझं आकलन याच्यामध्ये एक दुसरी व्यवस्था आली, जिला आपण भाषा म्हणतो. आणि त्या भाषेचं जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करायला लागतो, त्या भाषेचा हस्तक्षेप जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये घडायला लागतो, तेव्हा आपलं जीवन समजून घेण्याचं काम हे दुहेरी होतं. एक, आपल्याला प्रायमरी जगणं जे आहे, जे आपल्या ज्ञानेंद्रियांनी आपल्याला चेतकांच्या माध्यमातून कळत आहे, म्हणजे जसं आता मी तुम्हाला म्हणालो रस, रंग, गंध, चव, स्पर्श यातनं कळत आहे. आता त्याच्यामध्ये दुसरी एक व्यवस्था उभी राहिली, जिच्याकडे शब्दांची सामग्री आहे, जिच्याकडे वाक्य रचना आहे, आणि शब्द आणि वाक्य मिळून मला जगण्याचं एक वेगळंच अवधान येत आहे, भान येत आहे, ज्ञान येत आहे. तर इथं मला माझ्या समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये थोड्याशा स्वतःच्या कल्पनाशक्तीची आणि बुद्धिमत्तेची ऊर्जा खर्च करावी लागते, जी निसर्गतः येणाऱ्या डेटाच्या बाबतीत खर्च करावी लागत नाही. मला अनुभव सुद्धा समजून घ्यायला लागतो, जो मला ज्ञानेंद्रियांनी येतो, आणि भाषा त्याच्यासाठी जी चिन्ह वापरते ती चिन्ह सुद्धा मला डिकोड करायला लागतात. म्हणजे जेव्हा मी असं म्हणतो की पाणी वाहत आहे, हा अनुभव जर मी माझ्या स्पर्शेंद्रियानं आणि माझ्या दृक इंद्रियानं म्हणजे डोळ्यांनी आणि कानांनी घेत असेल तर तो सहज स्वाभाविक आहे. पण हाच जेव्हा अनुभव एखाद्या भाषेच्या रचनेत व्यक्त होतो, तेव्हा मला भाषा डिकोड करायला लागते आणि मग अनुभवापर्यंत पोहोचायला लागतं. हे श्रम अधिकचे आकलनाचे बौद्धिक मानसिक श्रम वाचनामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, आणि त्यामुळं वाचन ही एक कितीही आपण सहज, सोपी, सुलभ म्हटली तरी जटिल प्रक्रिया होती. कारण आपल्याला भाषा डिकोड करायची असते, मग भाषा डिकोड केल्यानंतर अनुभवापर्यंत पोहोचायचं असतं. दैनंदिन जगण्यामध्ये सोपं असतं, पण हे दैनंदिन जगण्यातलं डिकोडिंग, भाषा व्यवहार जेव्हा वाङ्मयासारख्या एका कला व्यवहारात येतो, तेव्हा तो आणखीन जटिल होत असतो. जेव्हा बालकवी असं म्हणतात की भिंत खचली कलथून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, तिच्या कौलारी बसून पार वातो, खिन्न नीरस एकांत गीत गातो. या कवितेतले सगळे शब्द आपल्याला माहिती असतात, पण तरी आपल्याला लक्षात येतं की नुसते शब्द माहिती आहेत म्हणून मला कविता नीट डिकोड करता येईल. शब्दांचे अर्थ कळाले म्हणजे मला कवितेचा भावार्थ कळाला असा होणार नाही. म्हणजे वाङ्मयामध्ये जेव्हा भाषा व्यवहार जातो, तेव्हा तो भाषेच्या एका अत्यंत उन्नत अवस्थेला पोहोचलेला असतो, आणि तिथलं डिकोडिंग ही अत्यंत कठीण, जटिल, दमछाक घडवणारी गोष्ट असते. आणि म्हणून आपण स्वभावतः वाचनाकडे झुकत नाही. बहूंशी समाज, मानवी समाज हा डिकोडिंगच्या, भाषेच्या डिकोडिंगच्या भानगडीत पडत नाही. त्याला सोप्या सोप्या गोष्टी डिकोड करून जगायला आवडतं. आणि नेमकी हीच मानवी प्रवृत्ती सोशल मीडियाने टॅप केली, आणि माणसाचा हा डिकोडिंगचा आळस सोशल मीडियाच्या पत्त्यावर पडला, पचनी पडला. सोशल मीडियामध्ये आपल्याला प्राधान्यानं ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट जो असतो तो थेट आपल्यापर्यंत पोहोचतो, थेट आपल्याला दिला जातो. तो आपल्याला डिकोड करावा लागत नाही, आपल्याला तो ऐकता मिळतो. आणि हा ऐकतेपणा
सुलभता, ऍक्सेसिबिलिटी आणि डिकोडिंग न करायला लागण्याची सोय मला ऑनलाईन सोशल मीडियावर येणाऱ्या कंटेंटकडे जास्त जोरात ढकलते. आणि म्हणून अशा उपक्रमांची गरज जास्त अटीतटीची होऊन बसते की संपूर्ण समाजामध्ये एका सोप्या, ऍक्सेसेबल, सुलभ आणि श्रम करायला न लावणाऱ्या कंटेंटचं कन्झम्पशन चाललंय जोरात. आणि आपल्याला जे भाषेमध्ये ग्रथित केलेलं, भाषेमध्ये सामावून ठेवलेलं, भाषेमध्ये संचित रूपानं साठवून ठेवलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाकडे लोक फिरकायला तयार नाही. एका बाजूला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरचं रील्स मधलं, शॉर्ट्स मधलं कंटेंटचं कन्झम्पशन चाललंय, ती एंटरटेनमेंट आपल्या अंगावर येऊन पडते. आणि दुसरीकडे टेलिव्हिजन सारखं एक निर्बुद्ध माध्यम जे आपल्या दिवाणखान्यांमध्ये, शयन कक्षांमध्ये, कधी कुठं किचन्स मध्ये विराजमान झालेला आहे, त्यानं आपला मेंदू हायजॅक करून टाकलेला आहे. आणि सोपेपणाच्या सगळ्यात अवनत पातळीवर आता आपण समाज म्हणून आहोत. लोकांना काहीही भावनिक, बौद्धिक, वैचारिक कष्ट घ्यायचे नाहीयेत कन्झम्पशनसाठी कंटेंटच्या. म्हणून तुम्ही पहा, सोशल मीडियावर जो इन्फ्लुएन्सर असतो, सोशल मीडिया स्टार असतो, तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, सोशल मीडिया स्टार जो अत्यंत उथळ आणि अत्यंत हलक्या दर्जाचा कंटेंट निर्माण करतो, तो भयंकर पॉप्युलर आहे. आता तर इंस्टाग्रामनं अशी सोय केलेली आहे की तुम्हाला इंस्टाग्रामचे रील्स स्क्रोल सुद्धा करावे लागत नाही, ते ऑटो स्क्रोल होतात. म्हणजे नुसतं तुम्ही रील्स बघायला लागलात की एकामागून एक ते नुसते फिरत राहतात आणि तुम्हाला पाहिलेल्या रील नंतर नवं रील दिसत राहतं. तसंच फेसबुकच्या शॉर्ट्स मध्ये होतं, युट्यूबच्या शॉर्ट्स मध्ये होतं. ही जी आपली आळशी असण्याची आदिम प्रवृत्ती आहे ती आता सोशल मीडिया वापरतं. हे आव्हान आहे आपल्या पुढं. त्यामुळं वाचनाची संस्कृती निर्माण करायची असेल, जी एकेकाळी आपल्या समाजामध्ये होती, कारण सोपा कंटेंट कन्झ्युम करायला नव्हता, हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. लोकांना जर ज्ञान ग्रहण करायचं असेल तर शिक्षकांच्या वर्गांमध्ये जायला लागत असे, पुस्तकांकडे जायला लागत असे, किंवा व्याख्यानमालांमधल्या व्याख्यानांकडे जायला लागत असते. मग ते हे सगळं कंटेंट, तत्कालीन कंटेंटचं जे कन्झम्पशन होतं ते रंजनाच्या पातळीपासून ज्ञानग्रहणाच्या पातळीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचं होतं. आता ते फार सहज सोपं मिळायला लागलेलं आहे. त्यामुळं दुसरी महत्वाची गोष्ट मला अशी वाटते, आता या सगळ्या बॅकग्राऊंडवर, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला वाचनासाठी कोणत्या प्रकारची उपक्रमशीलता राबवली पाहिजे. आता झटापटीनं हातपाय मारून अत्यंत डेस्परेटली वाचन प्रक्रिया गतिमान करण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत, नाहीतर एक 5-10 वर्षामध्ये वाचनाचं इंद्रियच नष्ट होण्याची शक्यता आहे. त्याला दुसरे एक कारण असे की आपला अटेन्शन स्पॅन अत्यंत कमी झाले. भारतामध्ये जेव्हा पहिल्यांदा सॅटेलाइट टेलिव्हिजन आला, जेव्हा पहिल्यांदा भारतामध्ये मल्टिपल चॅनल्स आली टेलिव्हिजनवर, पूर्वी आपण केवळ डीडी नॅशनलचा कंटेंट कन्झ्युम करत असू, त्यानंतर जेव्हा आपल्याकडे मल्टिपल चॅनल्स आली, म्हणजे विशेषतः पाश्चात्य कंटेंट असणारी चॅनल्स आली, तेव्हा एपिसोड 28-29 मिनिटाचा सलग असत असे. तुम्ही अमलो, महाभारत, रामायण यासारख्या जुन्या भारतीय दूरदर्शनवरच्या मालिका जरी आठवल्यात तरी तुम्हाला असं लक्षात येईल की 28, 29, 30 मिनिटाचा, कधी कधी 45 मिनिटाचा एपिसोड सलग असत असे. नंतर मल्टिपल चॅनल्स जेव्हा आली तेव्हा प्रत्येक चॅनल्सला धंदा करायचा आहे, प्रत्येक चॅनल्सला स्वतःची स्पेस निर्माण करायची आहे. त्यामुळे त्यांना आता डेली सोपची गोष्ट नाही विकायची आहे, त्यांना जाहिराती विकायच्या आहेत. आणि 2 जाहिरातींमध्ये ब्रेक म्हणून त्यांना कंटेंट वापरायचं आहे. म्हणजे आज कुठलंही टेलिव्हिजन चॅनल तुम्हाला मालिका दाखवत नाही, तर ते जाहिराती दाखवतं आणि 2 जाहिरातींमध्ये ब्रेक असावा म्हणून मालिका दाखवतं. मालिका हे टार्गेट नाहीच आहे, टार्गेट आहे ऍड्स. आणि तुम्ही 2 ऍड्स मध्ये सलग ऍड्स बघून कंटाळू नये म्हणून तुम्हाला डेली सोप्स दाखवले जातात, ज्याच्यामध्ये पुन्हा स्वस्त आणि हलक्या दर्जाचे भावनिक धक्के असतात. हे भयान आहे, म्हणजे हे
अत्यंत भीतीदायक आहे. आणि हे जर आपण वेळेत रोखलं नाही तर, आता मी नाटक शिकवतो, नाटक करतो आम्ही, मला हा अनुभव खूप जवळून येतो की 2-2, 3-3 महिने तालमी करताना नटाला कमीत कमी 500-600 वेळा त्याची संहिता बोलायची असते, प्रकट बोलायची असते. तर लोक लवकरच कंटाळतात. त्यांना असं वाटत असतं की रोज तेच काय बोलायचं, व्हरायटी का नाही, चेंज का नाही. आणि हे चेंज का नाही, व्हरायटी का नाही, ही जाणीव वाचनासाठी अत्यंत धोकादायक. म्हणून पहिली गोष्ट मला अशी असते, ज्याला मी तुम्हाला ज्याच्याविषयी मागाशी सुतोवाच केला, मी मागाशी असं म्हणालो की एक वाचनपूर्व प्रक्रिया आपल्याला निर्माण केली. पहिली महत्वाची गोष्ट अशी केली पाहिजे की संथपणे, सावधपणे, वेळ देऊन जर समजून घेतलं जीवन, तर जीवन समजून घेणं ही अत्यंत आनंददायी प्रक्रिया असते. ही जाणीव प्रस्थापित करावी लागते. आपण जो कंटेंट अतिशय गतीनं कन्झ्युम करू शकतो, तो बरेच वेळा फोलपटासारखा निस्सत्व असतो, तो टाकून देण्याच्या लायकीचा असतो. संथपणे, सावधपणे, वेळ देऊन जर आपण एखादा आशय ग्रहण केला तर तो दीर्घकाळ आपल्या जीवनाला आधारभूत ठरतो. ही जाणीव प्रस्थापित करण्याचे उपक्रम केले पाहिजे. आम्ही कोल्हापूरमध्ये त्याच्यासाठी अभिवाचनाचे, युवराजनं ज्याचा मगाशी उल्लेख केला की अभिवाचनाचे उपक्रम करतो, ते प्रामुख्याने आम्ही आमच्या नटांसाठी सुरू केले. आम्हाला हे लक्षात आलं की नट 2 महिने तालीम करायला तयार नाही, कारण तो मेंटली थकतो, कारण त्याला 30-45 सेकंदाचा कंटेंट कन्झ्युम करून सवय आहे. मग आम्ही त्याला 30 मिनिटं, 25 मिनिटं, 15 मिनिटं, मग 45 मिनिटं, मग 1 तास 10 मिनिटं एखादं टेक्स्ट सलग ऐकण्याची सवय लावण्याचे प्रयत्न सुरू केले की भाषा सतत अर्धा तास डिकोड करण्याचा संयम तयार व्हावा. त्याला आशय, त्या पुस्तकाचा आशय कुठला आहे, त्याचा जॉनरा म्हणजे वाङ्मय प्रकार कोणता आहे, ते रंजनपर आहे का ज्ञानात्म आहे, हा मुद्दा मी सुरुवातीला बाजूला ठेवला आणि केवळ फोकस या गोष्टीवर केला की अर्धा पाऊण तास भाषा ऐकण्याची आणि ती डिकोड करण्याची सवय लागावी. कारण श्रवण ही अत्यंत जोखमीची गोष्ट असते. कारण श्रवण जेव्हा तुम्ही करत असता, थोडस मानवी शरीराचं शास्त्र जर आपण समजून घेतलं तर, जेव्हा आपण श्रवण करत असतो तेव्हा आपला डोळा डिसेंगेज असतो आणि डोळा डिसेंगेज झाला की आपल्याला फार हायपर व्हायला होतं, एन्झायटी वाढते, कारण आपण काही पाहत नसतो. आपण न पाहणं हे अतिशय कंटाळवाणं वाटायला लागतं आपल्याला, काहीतरी पाहिलं पाहिजे असं. स्वस्थ बसून केवळ ऐकतोय ही प्रक्रियाच लोकांना नाही मान्य होत सध्या. म्हणून आम्ही स्वस्थ बसून, मांडी घालून, एकाग्रपणे आपल्या कानावर पडणारे ध्वनी ग्रहण करावेत केवळ अर्धा तास. इथून आमचा रियाज सुरू केला. आणि मग पुढची पायरी अशी आहे की जे आपण ऐकतोय त्याच्याविषयी आपल्याला कुतूहल आणि जिज्ञासा वाटते आहे का, काही नवीन सापडत आहे का. जोवर कुतूहल आणि जिज्ञासा निर्माण होत नाही, अवधान निर्माण झालं, आता काय निर्माण व्हायला हवी, कुतूहल निर्माण व्हायला हवं आणि जिज्ञासा निर्माण व्हायला हवी. आणि तिसरी महत्वाची गोष्ट निर्माण व्हायला हवी ती म्हणजे मला माझ्या स्वतःच्या बळावर काहीतरी समजून घेता येतं, हा आत्मविश्वास निर्माण व्हायला हवा. म्हणजे माझं सोशल मीडियावरच्या कंटेंटचं कन्झम्पशन कमी होईल. सोशल मीडियानं आणखीन एक गोष्ट केलेली आहे की माझ्या बळावर मला काहीतरी समजून घेता येतं, त्या आत्मविश्वासावर अत्यंत जोरदार घाला घातलेला आहे, घाव घातलेला आहे, कोलमडून पडलेली आहे. आपली आकलनात मधल्या आत्मविश्वासाची जी सगळी प्रक्रिया होती ती कोलमडून पडलेली आहे. आपण आकलनाच्या बाबतीत कमालीचे परावलंबी झालेलो. तर अवधान निर्माण केलं, मग कुतूहल आणि जिज्ञासा निर्माण केली आणि मग स्वतःच्या बळावर समजून घेण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. कोणीतरी असं आता म्हणालं कॉमेंटमध्ये की शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी संयमाची गरज असते. खरोखर आहे, मला खूप भिडला तो मुद्दा, कारण मी अंबाबाईच्या देवळामध्ये माझ्या लहानपणी, मला शास्त्रीय संगीत अतिशय आवडतं. अंबाबाईच्या देवळामध्ये मी माझ्या लहानपणी ज्या मैफिलींमध्ये तबला गाण्यामध्ये एंटर व्हायला 1.5 सव्वा तास लागत असे, अतिविलंबित लयीमध्ये गाणारे गायक असत आणि अतिविलंबित लय ऐकणारे श्रोते असत. तिथनं माझ्या ऐकण्याची सुरुवात आहे. मग
आज जेव्हा एखादा गायक 60 मिनिटांमध्ये 5 राग गातो आणि व्हरायटी दाखवून गंमत करतो फक्त, तर मला त्रास होतो भयंकर. हा जो माझा त्रास आहे तो मला ज्या पद्धतीने वाढता आलं त्या पद्धतीमुळे मला हा त्रास होतो. तर त्याचा त्रास मला असं वाटते की निर्माण केला पाहिजे की मला जर एखाद्या गोष्टीमध्ये रमू दिलं जात नसेल तर मला त्रास व्हायला पाहिजे. माझ्या कुतूहलाचं आणि जिज्ञासेचं माझ्या स्वतःच्या शक्तीवर शमन होत नसेल तर मला त्रास झाला. गालिबचा एक शेर आहे, मिर्झा गालिबचा. गालिब असं म्हणतो की वो आए हमारे घर खुदा की कुदरत है, वो आए हमारे घर खुदा की कुदरत है, कभी हम उनको कभी हमारे घर को देखते हैं. आता हा शेर बघा, आपल्या आता चर्चेला पूरक शेर आहे. गालिब असं म्हणतो की वो आए हमारे घर खुदा की कुदरत है. आता इथं प्रियकर किंवा प्रेयसी विषयी बोललं जाते असं आपण म्हणूया. ती माझ्या घरी आली, हा ईश्वरानं घडवलेला चमत्कार आहे आणि त्या चमत्कारांना मी इतकं भारावून गेलेलो आहे की कभी हम उनको कभी हमारे घर को देखते हैं. कधीतरी मी तिच्याकडे पाहतोय अविश्वासानं आणि कधीतरी मी त्याच्याकडे पाहतोय, म्हणजे माझ्या घराकडे पाहतोय. ती माझ्या घरी आलेली आहे याचा अर्थ, त्याचे दोन अर्थ संभवतात. एक, हे शक्य नाही, म्हणजे ती घरी येणं हा माझा भास असला पाहिजे. दुसरा एक अर्थ संभवतो, तो असा आहे की ती घरी आलेली दिसते मला, याचा अर्थ हे माझं घर नसलं पाहिजे. दोन अर्थ आहेत. आता ह्या अर्थाच्या दोन पातळ्यांवर जर मला जायचं असेल, कविता ही अनेक अर्थ सूचक असते, कवितेची ही शक्ती आहे. आणि या कवितेला तिसरा सुद्धा एक अर्थ आहे की जर ती माझ्या घरी आली आहे, हे माझं घर आहे, ही दोन्हीही सत्य असतील तर ईश्वरच नसला पाहिजे. कारण हे ईश्वराची इतकी भलती कृपा काही शक्यच नाही माझ्या आयुष्यात होणं. जितकं तुम्ही त्या कवितेचं लेअरिंग काढत जाल, एक एक पदर काढत जाल ना, तितकी तुम्हाला ती कविता अधिक समजत जाते. गालिबचा विषय निघाला तर गालिबचा दुसरा एक शेर आहे, कोई मेरे दिल से पूछे तेरे तीरे नीम कशको, कोई मेरे दिल से पूछे तेरे तीरे नीम कशको, ये खलिश कहां से होती जो जिगर के पार होता. गालिब असं म्हणतो की तू अर्धवट खेचून नजरेचा बाण मारलास आणि तो माझ्या हृदयामध्ये घुसून पडला, तो आरपार निघून गेला नाही, तो रुतून बसला आणि एक खलिश म्हणजे सततची वेदना मला जाणवते. आता या शेराला तर दोन अर्थ आहेत. गालिब असं म्हणतो की तू नजरेचा बाण जर पूर्ण कमान खेचून मारला असतास तर बरं झालं असतं, बाण माझ्या छातीतून आरपार गेला असता, मी मृत्यू पावलो असतो आणि ही वेदना संपली. ये खलिश कहां से होती जो जिगर के पार. दुसरा एक अर्थ याला असा आहे की ये खलिश कहां से होती. आता इथं गंमत कशी होती बघा, ये खलिश कहां से होती असं जर म्हणालो आपण तर एक अर्थ होतो, आणि ये खलिश कहां से होती असं म्हणालो तर एक अर्थ होतो. दुसरा अर्थ काय आहे, बरं झालं तू अर्धवट खेचून मारलास नजरेचा बाण, जर तो पूर्ण खेचून मारला असतास तर तो आरपार निघून गेला असता, माझा मृत्यू झाला असता आणि ही जी आनंददायी वेदना मला होते आहे त्या वेदनेची गंमत मला अनुभवता आली. जखमा अशा सुगंधी झाल्यात काळ झाला, केलेत वार जाने तो मोगरा असावा. तिलाही जमादारांची मराठीतली गझल आहे. आता हे सगळं मला कळायचं असेल ना तर मी मगाशी जे म्हणालो तर पहिली गोष्ट पाहिजे अवधान, दुसरी गोष्ट पाहिजे कुतूहल आणि तिसरी गोष्ट पाहिजे स्वक्षमतेवर एखादी भाषिक रचना समजून घेण्याचा आत्मविश्वास. या सगळ्याची गोळाबेरीज झाली तर वाचनातून उद्भवणारं ज्ञान आणि आनंद संभवतो, अन्यथा संभवत नाही. त्यामुळं वाचनाचे उपक्रम करण्याआधी, बरोबर आहे, गझलेसाठी उर्दू माहित असणं आवश्यक आहे आणि उर्दू नुसतं माहित असणं आवश्यक नाही तर उर्दूचं लेअरिंग कळणं आवश्यक. उर्दूचं लेअरिंग म्हणजे उर्दूमध्ये ना शब्दांना संयुक्त शब्द करण्याची फार उर्दूची शैली अजब आहे. त्याच्याविषयी फार बोलत नाही, विषयांतर होईल म्हणून. कधीतरी आपण पुन्हा भेटलो तर त्याच्याविषयी बोलूया. पण हे खूप महत्वाचं, ही वाचनपूर्व प्रक्रिया आहे असं मला वाटतं. म्हणजे लोकांना
पुस्तकांच्या जगात प्रवेश देण्याआधी, लोकांना पुस्तकांचं जग समजावून सांगण्याआधी, लोकांना पुस्तकांची आणि मोठ्या मोठ्या लेखकांची नावं सांगण्याआधी मला स्वतःला असं वाटतं, जे करण्याचा आम्ही सतत प्रयत्न करतो, की प्रत्येक आपल्या सहवासामध्ये आणि संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये अवधान, कुतूहल, जिज्ञासा आणि आत्मविश्वास डिकोडिंगचं निर्माण करणं खूप गरजेचं. कसं त्यानं बदलतं पहा. म्हणजे खूप सुंदर गाणं आहे हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचं, छुपा लो यूं दिल में प्यार मेरा की जैसे मंदिर में लौ दिए. छान आहे. मला हेमंत कुमारचं म्युझिक सुद्धा आवडतं अजून सुद्धा, कारण अतिशय ठहराव असणार, अतिशय शांत, अलंकरण नसणार, वाद्यवृंदाचा मारा नसणार, जसं संगीत आजकाल असतं तसं संगीत आहे. आणि अतिशय निर्व्याज अभिव्यक्ती, अतिशय पारदर्शक अभिव्यक्ती हेमंत कुमारच्या म्युझिक कंपोजिशनची म्हणतोय. तर हे गाणं मला खूप आवडायचं, छुपा लो यूं दिल में प्यार मेरा की जैसे मंदिर में लो दिए, की माझं प्रेम कसं साठवून ठेव स्वतःच्या हृदयामध्ये, तर ज्याप्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये वात दिवा तेवत असतो तसं माझं प्रेम साठवून ठेव. विलक्षण वाटायचं मला. तर मी वाचायला लागलो, वेगवेगळ्या गोष्टी समजून घ्यायला लागलो, भाषा शिकवायला लागलो, तसं त्या गाण्यामधला काही भाग मला भयंकर खटकायला लागला. त्या गाण्यामधली प्रेयसी अशी म्हणते की तुम अपने चरणों में रख लो मुझको, तुम्हारे चरणों का फूल हूं मैं, नजर झुकाए खडी हूं प्रीतम की जैसे मंदिर में लौट दिए. खूप वर्ष मी हा ऐकत होतो, मला कळलं नाही, आणि एकदम कधीतरी असं खटकन स्विच ऑन व्हावा तसं कळालं की लिहिणारा पुरुष आहे आणि तो बाईकडून इतकी पराकोटीची प्रसंगी शोषण वाटावं अशी नम्रता अपेक्षितो. म्हणजे ह्या गाण्यामध्ये आपल्याला जे दिसते ते प्रेम नव्हे, ती पुरुषी सनातनी सरंजामी मानसिकता आहे. तिथं पुरुष आपलं वर्चस्व प्रस्थापित करू पाहतच, प्रेम करू पाहतच नाहीये. जसं कुसुमाग्रज म्हणतात की काढ सखे गळ्यातले तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. म्हणजे प्रेयसी जणू काही प्रियकराच्या गळ्यात खाट टाकून बसायच्या कामासाठीच जन्माला आली आहे, आणि हा म्हणतोय अगं उच मला कामाला जायचंय, क्षितिजाच्या पलीकडे दिवसाचे दूत आहेत. मग तिनं काय करायचं, हा संध्याकाळी आल्यानंतर हा चहा कधी घेतोय याच्यासाठी कब्बशी घेऊन वाट बघत बसायचं. कुसुमाग्रज जे आणखीन एक पृथ्वीचे प्रेमगीत नावाची कविता आहे, त्यात पृथ्वी सूर्याला असं म्हणते की मना ज्ञात मी एक धुली कण, पण काय अलंकारण्याला परिपाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण. ही कविता पृथ्वीचे प्रेमगीत एकेकाळी मला खूप आवडायची, पण नंतर माझ्या असं लक्षात आलं, एक पुरुष कवी एका स्त्रीलिंगी एंटिटीच्या वतीनं, म्हणजे पृथ्वीच्या वतीनं एका पुरुषाला असं म्हणतोय की तुझ्या पायातली मी धूळ आहे आणि धूळ असण्यातच मला समाधान आहे. डेंजरस आहे, भयानक आहे. म्हणजे ती कविता इतकी सुंदर रचलेली आहे की त्या सुंदर रचनेमुळं आपण त्याच्यामधला हा पुरुष सत्ताक राजकारणाचा भाग समजून घ्यायला समर्थ ठरतो. आणि आपण जर अवधान आणि जिज्ञासा, कुतूहल वापरत असू तर आपल्याला कळतं की कुसुमाग्रज हे थोर कवी आहेत, निसंशय त्यांनी मराठीला विलक्षण कवितांची देणगी दिलेली आहे. पण कुसुमाग्रज आत कुठेतरी खोल पुरुष आहेत आणि पुरुष सत्ता त्यांनी पूर्णपणे जुगारलेली नाही. काय हा खरं तर कुसुमाग्रजांवर प्रेम असणाऱ्या माणसांना हे मान्यही होणार नाही. ते असं म्हणतील की असं कशाला पाहिलं पाहिजे कवितेकडं, प्रत्येक कवितेकडे काही स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहायचं असतं का. हा युक्तिवादही मान्य करू आपण एक वेळ, पण ही अर्थाची छटा नाही आहे असं तरी कसं म्हणणार कवितेला. स्त्रीकडून तुम्हाला इतकी पराकोटीची शरणता जर अपेक्षित असेल तर तुम्ही पुरुष म्हणून शरण जाता का स्त्रीला. तुमच्यामध्ये आहे का तो शरण भाव. तुम्ही कसे ताठ असता नेहमी आणि स्त्री कशी लीन असते, हे सारखं कसं दिसतं पुरुषांच्या लेखनात. इक्वॅलिटी आणि इक्विटी, समभाग आणि समभाव, ते का नाही बरं दिसत. हे जेव्हा कळायला लागतं ना तेव्हा खरे वाचक होतो आपण.
आणि मला असं वाटतंय की ही परिश्रमानं गाठण्याची पायरी आहे. हे लगेच होणार नाही. पहिल्या दिवशी मी पुस्तक वाचलं आणि मी अशा प्रगल्भतेचा आणि अतिशय सूक्ष्म स्तरावरचा आशय समजून घेणारा वाचक झालो असं होणार नाही. म्हणून तर वाचनपूर्व प्रक्रियेवर काम केलं पाहिजे, म्हणून तर कुतूहलावर काम केलं पाहिजे, म्हणून तर जिज्ञासेवर काम केलं पाहिजे, म्हणून तर स्वतःच्या आत्मविश्वासानं भाषिक गुंतागुंत समजून घेण्याच्या क्षमतेवर काम केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं जर वाचन संस्कृती दीर्घकाली व्हायची असेल आणि ती केवळ उत्सवांच्या पलीकडे जायची असेल तर वाचन पूर्व प्रक्रियेवर काम करणं फार महत्वाचं आहे. जसं क्रिकेट आता मी मॅच बघून आलो, उत्तम बॉलिंग करतायत भारताचे बॉलर्स, तर चांगलं कन्सिस्टंट लाईन अँड लेंथ वर बॉलिंग करायची असेल, कन्सिस्टंटली तुम्हाला उत्तम कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, लेट कट खेळायचे असतील तर तुम्हाला नेट मध्ये 1000 बॉल फेस करावे लागतात. 1000 वेळा जेव्हा तुमच्या बॅटकडे बॉल येईल आणि 1000 वेळा जेव्हा तुम्ही तो कव्हर्स मध्ये ढकलाल तेव्हा तुमच्या बॅटला आणि तुमच्या शरीराला, तुमच्या मेंदूला सवय लागेल की बॉल कसा फेस करायचा असतो. सचिन तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राईव्ह आणि कव्हर ड्राईव्ह विनाकारण सुंदर नाही झाला. त्यानं नेट्स मध्ये 10, 15, 20,000 वेळा तो खेळला असला. वाचनाचं तसंच आहे ना. मगाशी आपण शास्त्रीय संगीताची चर्चा करत होतो. शास्त्रीय संगीतामध्ये असं मानतात की स्वतःचा स्वर, षड्ज म्हणजे सुरुवात असते सप्तकाची, सारे ग म प ध नी, आणि पुन्हा वरचा षड्ज, ताला षड्जच म्हणतात. मी तोंड उघडल्यानंतर आवाज येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे, याच्यात काही फार चमत्काराचा भाग नाही. पण तानपुरे झंकारता आहेत आणि मी आवाज उत्पन्न केल्या केल्या माझा षड्ज मला सापडणे, लावता येणे, ही परिश्रमानं साधणारी गोष्ट असते, ही रियाजानं साधणारी गोष्ट असते. ही केवळ प्रतिभा आणि दैवी देणगीनं साधणारी गोष्ट नसते. असेलही त्याच्यामध्ये काहीतरी इंट्युशनचा आणि पूर्वसकृताचा, संस्कारांचा भाग, परंतु माझा अंतस्वर मला सापडणे आणि तो लावता येणे हा रियाजाचा भाग आहे. आणि वाचकानं सुद्धा रियाज केला पाहिजे. वाचक ही रियाजाशिवाय घडणारी गोष्ट नव्हे. रियाजानं काही फक्त कलावंतच घडतात असं नाही, रियाजानं वाचकही घडतात. आणि वाचनाचा रियाज करण्याची सवय लावणे ही वाचन संस्कृती निर्माण होण्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आज आपल्याकडे अल्प वेळ आहे त्यामुळे फार मी या विषयाचा विस्तार करत नाही. पुढच्या मुद्द्याकडे जातो. आता एकदा हा रियाज मी करायला लागलो आणि मला रियाजातून कुतूहल, अवधान, जिज्ञासा आणि आत्मविश्वास या सगळ्यांची प्राप्ती झाली, मला ते लाभलं असं समजू आपण. मग माझ्या वाचनाचा पैस वाढवण्याचा मी प्रयत्न केला. सुरुवातीला आपल्याला संमोहित करणाऱ्या, प्रलोभित करणाऱ्या, प्रभावित करणाऱ्या वाचन कृती, लेखन कृती आवडतात. म्हणजे बव्हंशी वाचकांची, वाङ्मयाच्या संदर्भात विचार करायचा झाला तर बव्हंशी वाचकांची सुरुवात ही रणजित देसायांपासून होते, शिवाजी सावंतांपासून होते, वपू काळे, वि स खांडेकर या लेखकांपासून सुरुवात होते. संदीप खरेसारखा कवी असेल त्या कवीपासून सुरुवात होते, पाडगावकरांच्या कवितेपासून सुरुवात होते. आणि मग कधीतरी पुढे जाऊन आपण बालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, वसंताबाजी डहाके हे या लेखकांकडे जातो. कुठलाही लेखक एखाद्या वाङ्मयीन संस्कृतीमध्ये बिनमहत्वाचा असतो असं मला म्हणायचं नाही. मला असं म्हणायचं नाही की बालचंद्र नेमाडे आणि वपू काळे एका वाङ्मयीन संस्कृतीत असू नयेत, असं मी म्हटलं तरी ते असणारच आहेत. कुठल्याही भाषिक व्यवहारामध्ये, कुठल्याही संस्कृतीमध्ये रंजन व्यवहार आणि ज्ञान व्यवहार एकाच वेळी अस्तित्वात असणार. त्याशिवाय तो समाज, संस्कृती एकसंध असणार नाही, होणार नाही. काही प्राथमिक इयत्तेमधले आणि काही पदव्युत्तर इयत्तेमधले विद्यार्थी एकाच वेळी एका समाजामध्ये उपस्थित असणार. पदव्युत्तर विद्यार्थी जन्माला येतात असं समाज नाहीये पृथ्वीवर, असणारही नाही, संभवतही नाही. परंतु मला सहज साध्य रंजनाकडून, बोधा, साध्या साध्या जाहिरातीसारख्या, सुविचारांसारख्या प्रबोधनातून, बोधातून कधीतरी स्वतः समजून घेण्याच्या आत्मनिष्ठ प्रक्रियेपर्यंत जाता आलं पाहिजे.
त्यासाठी वाचनाचा पैस वाढला पाहिजे. आणि वाचनाचा पैस कसा वाढवणार, तर मला माझ्या मागच्या वाचनातून जे प्रश्न पडतायत त्यांचं शमन करण्यासाठी मला पुढचं वाचन करावंसं वाटलं पाहिजे. म्हणजे भालचंद्र नेमाडेंची हिंदू सारखी कादंबरी वाचली समजा, तिच्याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत, मतभेदही आहेत, त्याच्यात आपण शिरायला नको आता. पण हिंदू आपण वाचली, दमछक करणारी कादंबरी आहे. तिचा भाषिक ज्याला आपण फलक म्हणतो, म्हणजे पैस म्हणतो, स्पेस म्हणतो, प्रचंड मोठी आहे. आणि नुसती भाषिक तिचा अवकाश मोठा नाहीये, तर तिचं सांस्कृतिक आणि सिव्हिलायझेशनचा अवकाश सुद्धा खूप प्रचंड मोठा. म्हणजे हिंदू वाचून दमायला का होतं, खूप पानं आहेत म्हणून नाही कादंबरीला. तिने जीवनाची जी जी क्षेत्र कवेत घेतलेली आहेत ती क्षेत्र आपल्याला दमावतात. जनरली कादंबऱ्यांमध्ये असं नसतं. जनरली कादंबऱ्यांमध्ये एखादं कुटुंब असतं, एखादा समाजाचा छोटासा सेक्शन असतो, काप असतो, छेद असतो, काही विशिष्ट माणसं असतात, मर्यादित काळ असतो, मर्यादित अवकाश असतं. तसं हिंदूला नाहीये. हिंदूचा अवकाश मोठा आहे. ते भारतीय उपखंडाच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक वाटचालीला कवेत घेऊन पाहतो. सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय आणि पुराविद्याशास्त्रीय इतिहास कवेत घेऊन पाहते ती कादंबरी. आणि त्याचं माध्यम खंडेराव नावाचं पाहते. मी जेव्हा हिंदू असतो तेव्हा मला स्वाभाविकपणे मानवशास्त्रीय प्रश्न पडतात, स्वाभाविकपणे मला पुराविद्याशास्त्रीय प्रश्न पडतात, स्वाभाविकपणे मला समाजशास्त्रीय प्रश्न पडतात, स्वाभाविकपणे मला संस्कृतीशास्त्रीय प्रश्न पडतात, स्वाभाविकपणे मला मानवी नातेबंधांच्या जटिलतेच्या संदर्भामध्ये प्रश्न पडतात. आणि त्या सगळ्या प्रश्नांच्या कुतूहलाचं शमन करण्यासाठी मला माझ्या वाचनाचा पैस वाढवावा लागतो. मराठीमध्ये या संस्कृतीचा अभाव आहे आणि याचा दोष प्राधान्यानं मला मराठीची शिक्षण व्यवस्था वाटते. म्हणजे मराठी वाङ्मय आणि भाषा ज्या विभागांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये शिकवली जाते त्यांनी मराठी वाचनाचा पैस अतिशय अरुंद ठेवलाय असं मला वाटतं. अतिशय गंभीरपणे मी हे आणि जबाबदारीनं हे विधान करतोय. त्याचा पैस आपण विस्तारू दिला आहे. म्हणून बघा, मराठीमध्ये चांगलं मानवशास्त्रावरचं पुस्तक येण्यासाठी आपल्याला 21व्या शतकाची वाट बघावी लागली. नंदा खरेंनी सहलेखक म्हणून लिहिलेलं कहाणी मानव प्राण्याची नावाचं जे पुस्तक आहे ते मराठी मधलं पहिलं सिस्टमॅटिक अँथ्रोपॉलॉजीवरचं पुस्तक. सिस्टमॅटिक म्हणतोय. अँथ्रोपॉलॉजीचा म्हणजे विलास संगवेंचं सामाजिक मानवशास्त्रासारखं पुस्तक येऊन गेलेलं होतं आधी. त्याच्याही आधी मानवशास्त्राच्या अंगण जाणारं राहुल सांकृत्यानंतर लेखन आपल्याकडे मराठीत आलेलं होतं वोल्गा ते गंगाच्या निमित्तानं. किंवा अनेक लेखकांनी त्या पद्धतीनं प्रयत्न केलेले होते. किंवा मराठीमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी मधल्या पुराविद्याशास्त्रज्ञांची म्हणजे ढवळीकरांसारख्या शास्त्रज्ञांची महाराष्ट्राची कुळकथा, भारताची कुळकथा, आर्यांच्या शोधात सारखी पुस्तकं होती. परंतु ज्याला सिस्टमॅटिक काय म्हणतो आपण, मानवशास्त्र म्हणतो, अँथ्रोपॉलॉजी म्हणतो, तसं पहिलं पुस्तक मराठीमध्ये विस्तारानं वेध घेणारं नंदा खरेंचं आहे कहाणी मानव प्राणी. हिंदू वाचल्यानंतर जर आपण नंदा खरेंपर्यंत पोहोचलो नाही तर आपण वाचनाच्या एका ट्रॅप मध्ये अडकल्याचा त्याचा अर्थ होतो पुन्हा फिक्शनच्या ट्रॅप मध्ये अडकलं. आणि फिक्शनचं ट्रॅप फार मोहवणार असतं. जसं गाण्यामध्ये असतं ना की कोणी कुमारांचे चाहते असतात, मग ते कुमार सोडून दुसरं काही ऐकतच नाही. ते म्हणतात कुमार सर्वात थोर आहेत कारण कुमार क्रांतिकारक आहेत. मग किशोरी ताई ऐकणारे तेच आहेत. जयपूर ऐकणारे किराणा ऐकत नाहीत, किराणा ऐकणारे जयपूर ऐकत नाहीत. असं जसं ते गाण्यामध्ये असतं ना तसं वाचनात सुद्धा होऊ शकतं की मी बाबा फिक्शन वाचणार, मला कथा कादंबऱ्या आवडतात, मी नॉन फिक्शन कडे जाणार. मी फॅक्च्युअल लेखनाकडं म्हणजे मी संख्याशास्त्रीय लेखनाकडं, मी अहवालात्मक लेखनाकडे जाणार नाही कारण मला फिक्शन आवडतं. असं नाही होतं का? म्हणजे मला फिक्शन वाचून जे नॉन फिक्शन सोडवू शकतं असे प्रश्न पडतात तर मी नॉन फिक्शन कडे गेलं पाहिजे. आणि पुन्हा नंदा खरेंचा उल्लेख आलाय तर नंदा खरे नावाचा जो लेखक आहे मराठीमध्ये जो फारसा माहित नाही कोणाला,
मग नंदाखरे तुम्हाला अँथ्रोपॉलॉजीच्या मानवशास्त्राच्या माध्यमातून मानवी विकास क्रमाकडेही नेतात आणि त्याच वेळी ते उद्यासारख्या कादंबरीतून मानवी भविष्याकडे नेतात. म्हणजे एका बाजूला एक लेखक मानवी विकास क्रमाच्या नॉन फिक्शनल अँथ्रोपॉलॉजिकल भागाकडे मला नेतोय, तोच लेखक मला एका फिक्शनल फ्युचरिस्टिक मानवी जीवनाच्या भागाकडे सुद्धा नेतो आहे. मला ते कवेत घेण्यासाठीची जिज्ञासा आणि पैस निर्माण करता आला पाहिजे, याच्यासाठी सुद्धा वाचन संस्कृतीमध्ये काम झालं पाहिजे, कार्यशाळा झाल्या पाहिजेत, सातत्यानं प्रयत्न झाले पाहिजेत. बघा ना, मराठीचं असं स्वतःच निसर्ग विज्ञानाचं पुस्तक नाही आहे. मराठीमध्ये एकमेव नॅचरल हिस्ट्रीचं जे पुस्तक आहे ते प्रणय लाल नावाच्या लेखकाने लिहिलेल्या इंग्रजी संशोधनात्मक पुस्तकाचं पुन्हा नंदाखरेंनी केलेलं इंडिका नावाचा अनुवाद आहे. मराठीमध्ये स्वतःच परिसर विज्ञानाचं, जो अतिशय अटीतटीचा विषय आहे आता, इकॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, परिसर विज्ञानाचं पुस्तक नाहीये. माधव गाडगिळांचं आत्मचरित्र आणि माधव गाडगिळांचं काही स्फुट लेखन वगळता परिसर विज्ञानाचं पुस्तक आपल्याकडे नाहीये. निसर्ग विज्ञानाचं प्रकाश गोळेंसारखा लेखक, शरदिंदी डहाणूकरांसारखी लेखिका वगळता आपल्याकडे पुस्तकं नाहीये. पुस्तकं का नाहीये? कारण वाचकांचा रेटा नाही. वाचक असं म्हणत नाहीत की मला आता फिक्शन वाचून, नेमाडे वाचून जे प्रश्न पडले आहेत ते मला नॉन फिक्शन मधून सोडून यायचे. कोणीतरी नारळीकरांचा उल्लेख केला. नारळीकरांच्या कथांच्या गुणवत्तेविषयी माझे खूप मतभेद आहेत. त्यांनी मराठीमध्ये खऱ्या अर्थानं सायन्स फिक्शन रुजवलं, त्याच्यामध्ये काही शंका नाही. पण ते फिक्शनच्या बाजूला थोडे लंगडे आहेत, ते सायन्सच्या बाजूला अतिशय समर्थ आहेत, निसंशय. म्हणजे त्यांनी वामन परतना आलासारखं पुस्तक असेल त्यांचं, किंवा खूप कथा आहेत त्यांच्या वेगवेगळ्या, आणि खूप समर्थ विज्ञान अनुभव देणाऱ्या कथा आहेत. आणि त्याला एक लेअर ऑफ फिक्शन आहे, त्याला फिक्शनचा स्तर आहे आणि तो खूप छान आहे अनेक ठिकाणी. पण त्यांची कथा खूप वेळा अतिशय बाळबोध शाळकरी स्तरावर जाते. नारळीकरांची कथा ठीक आहे, म्हणजे असं होणार, म्हणजे मराठीमध्ये जर सायन्स फिक्शनच नसेल किंवा खूप कमी असेल तर नारळीकरांची कथा प्राथमिक स्तरावरची चाचपडणारी कथा असली तर काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. पण मग त्यांचं श्रेय काय आहे? त्यांनी फ्युचरिस्टिक सायन्स, किंवा ज्याला आपण लॅबोरेटरी मधलं सायन्स म्हणतो, प्रयोगशाळांमधलं विज्ञान, हे जीवनामध्ये कसं काम करतं आणि ते फिक्शनला कसं उपकृत करू शकतं हे दाखवलं. निरंजन घाटेंनी दाखवलं, लक्ष्मण लोंढेंनी दाखवलं, अनेक लेखकांनी ते मराठीमध्ये दाखवलं. तर मी असं, माझा मुद्दा असा आहे की वाचनाचा पैस वाढला. वाचन अतिशय विस्तीर्ण प्रदेशामध्ये पसरलेलं असलं पाहिजे आणि वाचनाच्या विस्ताराला मर्यादा नाही आहेत. आपल्या आकलनाला आणि आपल्या काय म्हणू आपण, प्रवास करण्याच्या क्षमतेला मर्यादा. केशवसूत जसं म्हणतात की ज्ञाताच्या कुंपणावरून धीरत्व करून चितघन चपलाती जाते, नाचत तेथे लखलख तेथे. असं म्हणतात की एक कुंपण पडलंय माझ्या आकलनाला आणि माझ्या आकलनाला पडलेल्या कुंपणाच्या पलीकडं वीज चमकते आणि मला दिसतं की अरे कुंपणाच्या पलीकडं प्रदेश आहे. मी असं समजत होतो की मला कुंपण जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत जग आहे. कधीतरी त्या कुंपणाच्या पलीकडे वीज चमकली आणि तिकडचा प्रदेश दिसला आणि मग मला कळालं की बघण्यासारखं कुंपणाच्या पलीकडे सुद्धा आहे. आणि मग मी कुंपण ओलांडण्याचं धैर्य. ज्ञाताच्या कुंपणावरून, केशवसूत म्हणतात ते फार महत्वाचं आहे, ज्ञाताच्या कुंपणावरून धीरत्व धरून उड्डाण करून, धीरत्व आणि उड्डाण, चितघन चपलाती जाते नाचत तेथे लखलख. आणि मग त्या गीतीचे ध्वनी उठती झपूर जागडे स्फुरता, ही कविता आहे. तर हे खरं आहे. आता कोणीतरी असं म्हणालं, मी सगळ्या कॉमेंट्स काही नीट वाचू शकत नाही कारण त्या येत आहेत आणि त्या ग्लिम्सेस सारख्या निघून जात आहेत. परंतु कोणीतरी असं म्हणालं की ते पचायलाही पाहिजे. खरं आहे. मग पचण्यासाठी आपण अशा उपक्रमांसारखे सार्वत्रिक प्रयत्न केले पाहिजेत, सर्वसमावेशक प्रयत्न केले पाहिजेत. तोच माझा तिसरा
मुद्दा सुद्धा आहे. तिसरा मुद्दा माझा असा आहे की वाचन करून झाल्यानंतर माझ्या वाचनाचा फीडबॅक घेण्यासाठी, आदान प्रदानासाठी, आकलनाच्या देवाणघेवाणीसाठीचे सुद्धा मंच असले पाहिजे. म्हणजे नुसतं वाचनाची प्रेरणा उत्पन्न करणारे मंच नको, तर वाचन पूर्व प्रक्रिया ट्रिगर करणारेही मंच पाहिजेत, स्पेसिस पाहिजेत, अव्हेन्यूज पाहिजेत, जागा पाहिजेत. मराठीत सांगायचं तर प्रत्यक्ष वाचनासाठीच्या जागा पाहिजेत. आणि वाचनाची प्रक्रिया घडल्यानंतर मला जे समजलेलं आहे ते पडताळून पाहण्याची, आजमावण्याची सुद्धा प्रक्रिया पाहिजे, त्याच्या जागा. पुन्हा आम्ही फार स्वतःविषयी बोलतोय असं होईल, पण तो धोका पत्करून मला असं सांगायचं आहे की आम्ही नाटक करतो, नाटकाची निर्मिती करतो, नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर वेगवेगळ्या करतो, पण आम्ही असंही करतो की कधी असे असंख्य प्रयोग करतो जे बघायला प्रेक्षकांना बोलवत नाही. वेगवेगळ्या रूपांची, वेगवेगळ्या नाट्य प्रकारांमधली नाटकं, त्यातले छोटे छोटे सीन्स घेतो आणि आमची मुलं ते सीन्स प्रॅक्टिस करतात 8 दिवस 15 दिवस, आणि आम्हीच ते बघतो आणि आम्हीच त्याच्यावर चर्चा करतो. त्यातनं आमच्या नाटक करणाऱ्या मुलांना स्वतःचं काम आजमावून पाहण्याची संधी मिळते, उलट सुलट चर्चा होतात. आणि त्या चर्चांमधून अतिशय निर्मम चर्चा असतात, त्या तिरफाड करणाऱ्या चर्चा असतात. नाटकातला माणूस पटकन दुखावला जात नाही, म्हणूनच त्या चर्चांची निर्ममता आम्हाला तेवढी ठेवणं शक्य असतं. पण त्यातून असं होतं की फार तावून सुलाखून आपलं नाटक करणं पार पडतं आणि मग आपल्याला नाटक करणं ही गंमत नाहीये. आणि नाटक करणं हे काही भारावून टाकणारी निव्वळ गोष्ट नाही. नाटक करणं ही एक सावध शहाणपणानं करायची कृती आहे, असं पटायला लागतं. नाटक शहाणपणानं होतं की नाही हा वेगळा मुद्दा, पण किमान पटायला लागतं मला की तसं केलं पाहिजे. तर ही जी तिसरी स्टेज आहे, तिसरी अवस्था, ती सुद्धा खूप महत्वाची आहे की माझं जे वाचून झालंय ते मला माझ्या समान अभिरुची असणाऱ्या, समान धर्मी असणाऱ्या माणसांमध्ये, व्यक्तींमध्ये शेअर करता आला पाहिजे, वाटून घेता आलं पाहिजे, पडताळून पाहता आलं पाहिजे. चर्चा मंडळ आहेत, वाचन कट्ट्याचा कोणीतरी आता उल्लेख केला, वाचन कट्टे सुद्धा हवे, पण वाचन कट्टे हे एक्सटेंडेड ऍक्टिव्हिटी सुद्धा असायला हवे. म्हणजे वाचन झाल्यानंतर एक मला, तुम्हालाही अनेकांना माहिती असेल की एक ऑनलाईन व्हॉट्सअपचा समूह आहे ज्याच्यामध्ये मी वाचलेल्या पुस्तकाची मी रसास्वाद करायचा आणि 7 दिवस 7 पुस्तकांचा रसास्वाद करून पोस्ट करायचा. तो खूप मोठा महाराष्ट्रभर, महाराष्ट्राबाहेर पसरलेला सुद्धा वाचकांचा समूह आहे. हे जर आपण करायला लागलो तर वाचनाची संस्कृती ही दीर्घजीवी. सतत मी दीर्घजीवी होईल असं का म्हणतोय, कारण दीर्घजीवी झाल्याशिवाय तिची संस्कृती होणार. एखादी गोष्ट जेव्हा अल्पजीवी असते तेव्हा तिची संस्कृती होते, ती फॅशन असते, तो ट्रेंड असतो. सध्या एक फार परवलीचा शब्द आहे ट्रेंडिंग. आमच्या नाटक करणाऱ्यांमध्ये 2 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत, ते इतके पॉप्युलर आहेत की आमच्याकडचे जे बक्षिस मिळवणारे, चांगली भूमिका करणारे जे नट आहेत ते जेव्हा पब्लिक मध्ये जातात तेव्हा त्यांना कोणी ओळखत नाही, पण यांच्या सह्या घ्यायला लोक येतात. असं आम्हाला अतिशय उत्तम कष्ट करणारा प्रगल्भ नट असतो पण त्याला कोणी ओळखत नाही, पण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना लोक ओळखतात, त्यांच्याबरोबर फोटो काढायला लोक येतात. असं त्यांच्यामध्ये फार प्रचलित शब्द आहे ट्रेंडिंग, व्हायरल. ट्रेंड मध्ये काय, म्हणजे मध्ये एक ट्रेंड आला होता बघा, ते ग्लासच्या खाली दिवा लावायचा आणि ग्लासच्या पाण्यात हळद टाकायची आणि ते खाली उतरताना जो प्रकाशाचा खेळ होतो तो पाहायचा. लाखो लोकांनी केला, ट्रेंडिंग मध्ये केलं. एखादा नाच ट्रेंडिंग मध्ये असतो, करतात लोक. तर आता आपल्याला या सगळ्याचा ट्रेंड शब्द चांगला नाहीये, आता वर्तमान काळात तो फार करप्ट शब्द बनलेला आहे हे मला मान्य आहे, पण तरी सुद्धा हा ट्रेंड कसा बनेल हे पाहिलं पाहिजे. हे ट्रेंड कसा राहणार नाही हे पाहिलं पाहिजे. मी माझ्याच मुद्द्याला विरोधी बोलतोय. केवळ ट्रेंड कसा राहणार नाही आणि तो दीर्घजीवी संस्कृती कसा बनेल
असं पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी ह्या 3 टप्प्यांमधून आपल्या वाचन प्रक्रियेला नेलं पाहिजे. म्हणजे वाचनपूर्व प्रक्रियेमध्ये अवधान, कुतूहल, जिज्ञासा आणि मग डिकोडिंगचा, भाषिक गुंतागुंत समजून घेण्याचा आत्मविश्वास. मग प्रत्यक्ष वाचनाची प्रक्रिया, मग त्या वाचनाच्या प्रक्रियेमध्ये पैस वाढवणे, वाचनाचा फैलाव किती दीर्घ होईल हे पाहणं. मग तो वेगवेगळ्या विषयांच्या बाबतीत असेल, वेगवेगळ्या वाङ्मयीन रूपांच्या बाबतीत असेल, भाषांच्या बाबतीत असेल, असंख्य गोष्टी. म्हणजे असंख्य भाषांमधलं सुद्धा वाचलं पाहिजे. जितक्या भाषा मला येतात तितक्या भाषांमधलं वाचलं पाहिजे. त्यानं माझं भाषिक कॉम्पिटन्स, क्षमता वृद्धिंगत होते. मी जेव्हा माझी मातृभाषा हा शब्द आजकाल वापरला जात नाही, निज भाषा असं म्हणतात. माझी निज भाषा सोडून मी एखादी अन्य भाषा जर डिकोड करायला शिकलो तर माझं निज भाषा डिकोड करणं जास्त सुधारतं, उन्नत होत. म्हणजे मी उत्तम हिंदी डिकोड करायला लागलो तर माझ्या मराठी समजून घेण्याच्या क्षमतेत वाढ होते. मी जर संस्कृत डिकोड करायला लागलो, मी जर इंग्रजी डिकोड करायला लागलो तर माझ्या मराठी डिकोड करण्याच्या क्षमतेत वृद्धी होते, उन्नतता येते. त्यामुळे ते केलं पाहिजे. आणि भारताला तर इतकं भाषिक वैविध्य लाभलेलं आहे की आपण तक्रारच नाही करू शकत वैविध्य नसल्याची. किंवा इतकं भाषिक वैविध्य आपल्याकडे आहे. तर तो वाचनाचा पैस वाढवण्याचा मुद्दा दुसरा आहे. आणि तिसरा मुद्दा जो मी तुम्हाला म्हणालो की वाचनोत्तर प्रक्रियेचा तो मुद्दा आहे, जिथं आदान प्रदान आणि देवाणघेवाण आणखीन समजुतींची पडताळणी आवश्यक असते. खूप वेळा आपण बेटांवर राहून जे समजून घेतलेलं असतं ते कदाचित एकांगी असू शकतं. आपण आपलं बेट सोडून जर गेलो तर कदाचित आपली समजूत टॅली होऊ शकते, पडताळली जाऊ शकते. मगाशी कोणीतरी ग्रेसचा उल्लेख केला. ग्रेस असं स्वतःच्या कवितेविषयी म्हणायचे की माझी कविता हे एक बेट आहे आणि त्या बेटावर 2च परिस्थितीमध्ये माणसं येतात. एक तर सहलीसाठी येतात किंवा समुद्र जीवावर उठला तर स्वतःचा जीव राखण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी येतात. आणि माझ्या कवितेच्या बेटावर तुम्ही एकदा आलात की मी परतीची हमी तुम्हाला देऊ शकत नाही, परतीच्या बोटीची, जहाजाची हमी मी देऊ शकत नाही. माझ्या कवितेच्या बेटावरून तुम्हाला जर परत जायचं असेल तर तुम्हाला स्वतःच बोट झालं पाहिजे. संध्याकाळच्या कविता नावाचा ग्रेसचा संग्रह आहे. 5 मिनिटांमध्ये मी थांबतो. संध्याकाळच्या कविता नावाचा ग्रेसचा एक संग्रह आहे. त्याच्या उपमुख पृष्ठ जे असतं त्याच्यावर एक ग्रेसच्या हस्ताक्षरात कविता आहे. पहा तुम्ही अनेकांनी वाचली असेल कदाचित ती कविता अशी. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी खिलून घ्यावी कोणी. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. ह्या कवितेमध्ये ना कवितेची सौंदर्य हानी करू शकेल असं खूप काही आहे. काय आहे? पहिलं आहे क्षितिज जसे दिसते. आता जसे हे इतकं निराकार आणि इतकं धूसर आहे ना की जसे म्हणजे कसे, ही धूसरता कवितेला मारक ठरू शकते. पण ग्रेस ती कशी वापरतो पहा. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी. आता हे जसं काय आहे, जसे मला दिसते तसं म्हणायचं ग्रेस. मला क्षितिजाचे आकलन होत आहे तशी गाणी मी म्हटली पाहिजे. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी. आणि मग काय होतं, देहावरची त्वचा आंधळी खिलून घ्यावी कोणी. फार महत्वाचं गोष्ट, अनुभूती आपल्याला ग्रेस देत आहे. ग्रेस म्हणते की आपली त्वचा आंधळी होते. कशामुळे आंधळी होते तर आपल्या त्वचेला स्पर्शांच्या सवयी जडतात. फक्त त्वचेलाच जडतात असं नाही तर आपल्या सगळ्या ज्ञानेंद्रियांना सवयी जडतात. आपली ज्ञानेंद्रिय शिथिल होतात, जड होतात. ती शहाणपण, विजडम ज्याला म्हणतात, ती विसरून जातात आणि फक्त डेटा घेत बसतात. क्लार्कनं नुसती पत्र घ्यावीत आणि त्या पत्रात काय लिहिलंय याचा विचार करू नये, तशी आपली ज्ञानेंद्रिय फक्त डेटा घेत बसतात.
तसं ग्रेस म्हणतो की आपली त्वचा आंधळी होते आणि ती स्पर्श संवेद्यता विसरून जाते. तिला तेच तेच स्पर्श पुन्हा पुन्हा होत राहिल्या कारणानं तिला स्पर्शाचा अर्थ लागायचा बंद होतो आणि अशी आंधळी त्वचा छिलून काढावी. आंधळे डोळे छिलून काढावे लागतात. आंधळी जीभ छिलून काढावी लागते. म्हणून जिभेला झडझडून जावं लागेल अशा चवी यायला लागतात आयुष्यामध्ये. रोज तेच अन्न खातो आपण, रोज त्याच चवी घेतो आणि आपली जीभ वेगळ्या चवींचं आव्हान स्वीकारायचं विसरून जाते. तर आपल्या जिभेला झडझडून जाण्यासाठी ते अनुभव द्यायला दिले गेले पाहिजे. आपल्या नाकाला गंधाची आव्हानं स्वीकारण्यासाठी सतत प्रवृत्त केलं पाहिजे. आता पुन्हा ग्रेसची कवितेकडे जाऊया. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. पुढचं कडवं बघा. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे. अनेक जण असं म्हणतात की ग्रेसची कविता समजत नाही. मला स्वतःला असं वाटतं की ग्रेसची कविता समजून घ्यायचीच नसते. ग्रेसची कविता प्रतीत करून घ्यायची. ग्रेसची कविता आपल्याला अर्थ सांगत नाही, ती आपल्याला आशय सांगते. आणि अर्थाहून आशय ही अत्यंत डीप, खोल, सघन गोष्ट. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. आता गायीच्या हंबरण्याचे आपल्या वाचनाच्या विषयाच्या संदर्भात कसं प्रस्तुत आहे, औचित्यपूर्ण आहे पहा. गायीच्या हंबरण्याची एक भाषा आहे आणि माझ्या समजुतीची एक पद्धत आहे. आम्ही दोघे एकमेकांना एलियन आहोत. खरं तर गाय जगणं कसं समजून घेते हे मला माहित नाही आणि मी जगणं कसं समजून घेतो हे गायीला माहित नाही. पण एक काहीतरी अज्ञात आम्हा दोघांच्या जीवनाला जोडणारं तत्व आहे, ते गायीचं हंबरणं समजून घेण्यामध्ये. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून. ही सगळी कविता समजून घेण्याची जागा नव्हे, पण ग्रेस कशा वेगवेगळ्या संवेदनांना आशयामध्ये रूपांतरित करण्याची सारणी सांगतोय, पद्धत सांगतोय, दृष्टी सांगतोय ते पहा. आता केवळ आशयाच्या मार्गाने या कवितेकडे गेलो तरी ही कविता आपल्याला खूप काही देते. श्राव्याच्या माध्यमातून गेलो तरी खूप देते. शेवटच्या दोन ओळी पुन्हा ऐकवतो. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे. ध्वनींची रचना पहा कशी आहे. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. हो आणि रू हे दोन ध्वनी मिळून किती तंद्री लागण्याचा गहिरा अनुभव निर्माण करतात. ध्वनी मिळून, अर्थ बाजूलाच ठेवलेला. त्या ध्वनींची एकमेकांशी होणारी सांगड आपल्या व्यक्तिमत्वाला किती गंभीरता आणि गहिरेपणा देतात पहा. अलगद या शब्दामध्ये एक चपळता आहे आणि भरून मध्ये गहिरेपणा आहे. चपळतेनंतर येणारा गहिरेपणा कवितेची जाणीव अतिशय गंभीर आणि समृद्ध करतो आणि आपल्या आकलनाचा पैस वाढतो. आणि हे फक्त काही वाचनाच्या पुरतं, कवितांच्या पुरतं, पुस्तकांच्या पुरतं महत्वाचं राहत नाही. हे एकूण जीवनाचा फैलाव आणि विस्तार कवित घेण्यासाठी सुद्धा मदत करतं. मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की तुम्ही चांगलं गाणं ऐकाल, तुम्ही चांगली चित्र पाहाल, तुम्ही चांगली पुस्तकं वाचाल, तर तुम्ही कोणाचा द्वेष नाही करा, तुम्ही कोणाचा राग नाही करा, तुम्ही कोणाचा झेंडा स्वतःच्या खांद्यावर घेणार नाही, कुणीही तुमचा मेंदू हायजॅक करणार. स्वतःला असं परावलंबी होऊ द्यायचं नसेल तर चांगलं प्रगल्भ वाचन करणं आणि चांगलं प्रगल्भ वाचन करणाऱ्या माणसांच्या संगतीत राहणं अत्यंत महत्त्वाचं. मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो की माझ्या घरात गाणं होतं. माझ्या घरात मी लहानपणी खेळता खेळता हे पाहिलेलं आहे की माझ्या वडिलांनी सार्त्र आणून ठेवलेलं आहे, माझ्या वडिलांनी सदानंद रेगे आणले, भालचंद्र नेमाडे आणलेले आहेत, काफका आहे, काम्यू आहे, बहुपाध्याय आहेत.
बीटल्स आहे, बीटल्सचं गाणं आहे. मला बीटल्सचं गाणं कधी आवडलं नाही स्वतःला, पण माझे वडील ऐकायचे, बीटल्सची गाणी ऐकायचे. माझे वडील शास्त्रीय गाणं ऐकायचे, माझ्या घरात शास्त्रीय गाणं गायलं जायचं. वडिलांचे आणि माझे मतभेदही झाले. वडिलांना जितेंद्र अभिषेक यांची गायकी आवडायची नाही, मला ती खूप आवडायची. म्हणजे हे हे मला भाग्यवान वाटतो स्वतःला, मी स्वतःला, की मला ही एनरिचमेंट, ही नरिशमेंट मला माझ्या घरात मिळाली, मला माझ्या गल्लीत मिळाली. मला आठवतंय, मी लहानपणी जेव्हा माझ्या घरापासून अंबाबाईच्या देवळाच्या परिसरात मी राहायचो, माझ्या घरापासून विद्यापीठ हायस्कूलमध्ये मी शिकायचो, तिथं सकाळचे वर्ग असायचे कधी कधी, किंवा सकाळचे गणिताचे वगैरे क्लासेस असायचे. मी जायचो तर प्रत्येक घरातून, कुठल्या घरातून हार्मोनियम ऐकू येत आहे, कुठल्या घरातून व्होकल ऐकू येत आहे, कुठल्या घरातून फ्ल्यूट ऐकू येते, कुठल्या घरातून सतार ऐकू येते, असं ऐकत जायचो. कुठल्या घरातून, आमच्याकडे अंबाबाईचे पुजारी राहायचे, त्यातले अतिशय व्युत्पन्न पुजारी होते, त्यांच्या कर्मकांडांशी मी असहमत असेल कदाचित, पण त्यांचा मंत्रघोष ऐकू यायचा आणि ध्वनींचे आणि लयनादाचे संस्कार माझ्यावर व्हायचे, आणि मेंदूला एक प्रकारचा सजेला आणि सावधपणा राहिला लहानपणापासून. आणि नंतर मग जगणं सोपं गेलं. नंतर जेव्हा बधिरता आणणारं सगळं पोस्ट ग्लोबल जग आलं आणि खूप माणसं खूप कन्झ्युमरिझम मध्ये बुडाली, चंगळवाद आला, एक बेसावधपणा आला, बधिरता आली जगण्यामध्ये, तेव्हा मला किंचित सावधपणा माझ्या जगण्यामध्ये ठेवता आला. याचं सगळं श्रेय त्या पूर्वसंस्कारांना आहे. आणि माझ्या आयुष्यात वाचन आलं, वाचन करणारे मित्र आले, नंतर मी वाङ्मय शिकवलं, हे सगळं नंतरचा भाग आहे. पण हे सगळं आपण पुन्हा पहिल्याच मुद्द्याला जाऊ, की हे कुतूहल, जिज्ञासा आणि सावधपणा माझ्याकडे आला म्हणून मी काहीतरी आज मठ्ठ न होता सावधपणे जगू शकतोय आणि तुमच्याशी बोलू शकतोय. मला वाचनानं काय दिलं याच्याविषयी नाटक करू शकतोय, नाटकामध्ये मुलांना नवनव्या काम करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतोय. हे त्याचं सगळं श्रेय आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा वाचनाचा सुद्धा आहे. मला असं वाटतं की आपण काही फक्त पुस्तकच वाचतो असं नाही, आपण गाणं सुद्धा वाचतो. म्हणजे मी स्वतः, माझी पद्धत अशी आहे की मी 100 वेळा गाणं ऐकतो. मग पहिल्यांदा शब्द, मग स्वर, मग ऑर्केस्ट्रेशन, मग बारीक बारीक वाद्य सगळं ऐकतो आणि गाणं सुद्धा वाचलं जातं. तर एकूण हे वाचनाचं श्रेय आहे, म्हणजे माणसाला समृद्ध करतं, शहाणं करतं. शेवटचं एक इंग्रजी कोटेशन सांगतो आणि थांबतो. इंग्रजीमध्ये एक कोटेशन आहे, फार छान आहे, मला ते आवडतं. ते असं आहे की ओ गॉड, आता गॉड तारतम्यानं घ्या शब्द, ओ गॉड गिव्ह मी द करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन अँड विजडम टू मेक द डिफरन्स. परमेश्वरा, मला गोष्टी बदलण्याचं धैर्य दे, पण मी बदलू शकतो अशा गोष्टी ओळखण्याचं शहाणपण दे. ते जास्त महत्वाचं आहे. ते शहाणपण मला असं वाटतं वाचनातून मिळतं. सर्व संयोजकांचे मनपूर्वक आभार की त्यांनी मला ही माझी काही अर्धकच्ची, थोडीशी पिकलेली जी काही मतं होती, दृष्टिकोन होते, अनुभव होते असं म्हणून ते इथं आपल्याबरोबर शेअर करण्याची, आपल्याशी वाटून घेण्याची संधी दिली. सर्वांचे मनपूर्वक आभार. थांबतो.